तर या कार्यक्रमामध्ये जो गोंधळ उडालेला आहे, ज्या प्रकारे एका व्यक्तीनं घोषणाबाजी केलेली आहे, तर या सगळ्या प्रकरणी आम्ही चौकशी करणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे। कारण आमच्या सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही कमी राहिलेली असेल तर आम्हाला या सगळ्या प्रकरणाची चौकशी करावी लागेल असंही या पोलिसांनी म्हटलेलं आहे। ओबीसी आंदोलकांकडून मुख्यमंत्र्यांसमोर आज जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली आहे। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगरमध्ये ध्वजारोहण करण्यात आलं आणि त्यानंतर मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू असतानाच ही घोषणाबाजी करण्यात आली आहे। तर आणखीन एक महत्त्वाची अपडेट, मुख्यमंत्र्यांसमोर घोषणा देणाऱ्या व्यक्तीचं नाव आहे रामभाऊ पेरकर। आंदोलक रामभाऊ पेरकरसह आणखी दोघांनी यावेळी गोंधळ घातलेला होता। रामभाऊ पेरकरसह पोलिसांनी एकूण तिघांना ताब्यात घेतलेला आहे। मुख्यमंत्र्यांसोबत घोषणाबाजी करणाऱ्या व्यक्तीचं नाव आता समोर आलेलं आहे। या व्यक्तीचं नाव आहे रामभाऊ पेरकर। रामभाऊ पेरकरसह आणखी 2 व्यक्ती होत्या ज्यांनी घोषणाबाजी केलेली आहे आणि या तिघांनाही आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। रामभाऊ पेरकर ही व्यक्ती नेमकी कोण आहे, या व्यक्तीचं काही संघटना किंवा एखाद्या पक्षाशी काही संबंध आहे का हे बघणं महत्त्वाचं आहे। मात्र या व्यक्तीचं नाव तरी सध्या समोर आलेलं आहे, रामभाऊ पेरकर असं या व्यक्तीचं नाव आहे। ओबीसी आरक्षणासंदर्भात या व्यक्तीनं घोषणाबाजी केलेली होती। सरकार ओबीसींवर अन्याय करत असल्याची भावना या व्यक्तीनं माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली होती आणि तशा स्वरूपाच्या घोषणा त्यांनी मुख्यमंत्र्यांसोबत दिलेल्या होत्या। या तीनही व्यक्तींना आता पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे, त्यांची चौकशी केली जाते। या व्यक्तीनं काळे कपडे परिधान केलेले होते, इतरही 2 व्यक्ती त्याच्यासोबत होत्या। एकूणच सुरक्षा व्यवस्थेमध्ये काही त्रुटी राहिली का या संदर्भात आता चौकशी केली जाणार असल्याचं पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। रामभाऊ पेरकर असं या व्यक्तीचं नाव असल्याचं समोर येत आहे। मुख्यमंत्र्यांसमोर अशा प्रकारे अतिशय महत्त्वाच्या कार्यक्रमामध्ये घोषणाबाजी केली जाते, नारेबाजी होते, हुल्लडबाजी होते आणि त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेतलेली आहे। या संदर्भात अधिकचे अपडेट देण्यासाठी आपले प्रतिनिधी कृष्णा केंडे फोनवरून जोडले गेलेले आहेत। कृष्णा, ही व्यक्ती नेमकी कोण आहे? हिचं नाव तर समोर आलंय रामभाऊ पेरकर, कुठल्या संघटनेशी किंवा पक्षाशी या व्यक्तीचा संबंध आहे का? इतरही 2 व्यक्ती होत्या, कोण आहेत हे सगळे? याचे अधिकृत तपशील मिळू शकलेला नाहीये, कारण पोलिसांनी आताच त्यांना तिघांना ताब्यात घेतलेला आहे। मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचा कार्यक्रम सुरू होता, मुख्यमंत्र्यांचं भाषण सुरू होतं। त्यावेळी हे 3 व्यक्ती लोकांमध्ये बसलेले होते, ते अचानक उठले आणि आपल्या जवळ असलेले काळे झेंडे फडकवत ओबीसीवरती अन्याय होतो आहे म्हणत निषेध केला आणि काही काळातच पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आता त्यांना क्रांती चौक पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे। पुढील चौकशी केली जाती आहे। हे नेमके 3 कोण आहेत? पेरकर हे खरं तर ओबीसी आंदोलक आहेत, गेल्या अनेक दिवसांपासून ओबीसीच्या आंदोलनामध्ये ते सक्रिय आहेत। शिवाय आपण जर पाहिलं तर या सगळ्यामध्ये पोलिसांना हे माहिती असायला हवं होतं की हे व्यक्ती आले, त्यांच्यासोबत अन्य व्यक्ती आहेत। 3 स्तरावरची सिक्युरिटी पोलिसांनी लावलेली होती, गेटवर 1, त्यानंतर जिथे मंडप आहेत तिथे 1 आणि मध्ये 1 अशा प्रकारची सिक्युरिटी होती। मात्र तरी देखील हे व्यक्ती काळे झेंडे घेऊन कसे पोहोचले हा प्रश्न आहे। या सगळ्या संदर्भात पोलिसांकडनं माहिती मिळाली की हे कसे पोहोचले, गेटवर त्यांची चौकशी झाली नाही का, या सगळ्याची चौकशी करून जर कोणी दोषी असतील तर त्यांच्यावरती कारवाई केली जाईल। हे जरी खरं असलं तरी आपण पाहिलं तर काल उपमुख्यमंत्री आले असताना रस्ते बंद केलेले होते। एवढ्याच सिक्युरिटीसाठी पोलीस तत्पर आहेत असं दाखवलं, मात्र आज मात्र त्यांचं फेल्युअर पाहायला मिळालं। 3 व्यक्ती आले आणि त्यांनी घोषणाबाजी देखील केली। मोठी चूक झाली आणि त्यामुळे नक्कीच या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणार असल्याचंही कळतंय। कृष्ण, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर आता आणखी एक मोठी